रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. तर आपण पाहतात आजकाल स्त्रियांविषयी मी काही शब्द बोलत आहे. तर स्त्रिया म्हणजे आजकाल नोकऱ्या करतात आणि चांगले पैसे कमावतात आणि आपलं मस्तपैकी सकाळी त्या स्वयंपाक करून जातात. तरी पण ते घरच्यांना अडचणच होते की नोकरी करते, बाहेर जाते, अजून नोकरी करते, बाहेर जाते आणि आपला वेळ उगाचच खर्च करते किंवा काही काम घरातलं नको आहे म्हणून ती नोकरी करते, अशा प्रकारे बोलले जाते. व स्त्रियांना कोणताच म्हणजे प्रत्येक गोष्ट अपमानपदच होती. काही जरी बोलल्या तरी त्यांचं म्हणजे धरलंच जात नाही गृहीत. घरात काही विचार मांडायचे तरी पुरुषच त्याचा विचार करतात. स्त्रियांना काही विचारित नाही. जास्त करून स्त्रियांचा विचारही घेतला जात नाही. तिचा अपमान केला जातो, घडोघडी तिचा अपमान केला जातो आणि तिला ह्याविषयी काहीच कोणत्याच विषयात तिला जास्त घेत नाही. जरी ती नोकरी करत असली, तरी ती हुशार असली, तरी पण तिचा फार विचार केला जात नाही. आणि स्त्रिया नोकरी करून मुलांना सांभाळतात, त्यांचे डबे करतात, त्यांना वेळेला पोस्ट करतात, क्लास बीज अटेंड करतात मुलांचे. तरी पण त्यांच्यावर जो आहे तोच अत्याचार आहे. आणि नवरा जर दारू पीत असेल तरी तो रात्री येऊन बडबड करतो, त्रास देतो. ही दिवसभर दमली का काही विचार करीत नाही. आणि जास्त काय तर स्त्रियांना कोणाशी जास्त बोलली किंवा काही झालं तर म्हटलं जातं की ती किती बोलते कोणाशी, काहीतरी म्हणजे असेल किंवा असेल, काही नसतं. स्त्रीची मैत्रीण असू शकतात, मित्रही असू शकतात, ती बोलू शकते, त्याला काही बंधन नाही आहे. किंवा ती गप्पाही मारू शकते, पण त्याचा विचार अनेक गोष्टींनी वाईट केला जातो. आणि स्त्रियांना असं बोललं जातं की ही त्याच्याशी बोलती, ती तिच्याशी बोलती, हिचे काही चांगले नाही लक्षण आहे, असं काहीतरी बोललं जातं. लहानपणापासूनच मुलीवर बाहेर जायचं नाही किंवा भाऊ जरी असन तरी त्याच्याबरोबर चुलत भाऊ त्याच्याबरोबर जायचं नाही, घराच्या बाहेर निघायचे नाही, असे बंधन चालू होतात. जेव्हा मुलीला MC येते तेव्हा तर फारच बंधने चालू ठेवतात की बाहेर जाऊ नको, असं करू नको. त्यामुळं काय होतं माहिती का, बंधनात मुली राहत नाही तर उलट्या त्या मोकार व्हायला लागतात. आपण जेवढे बंधन घालावं तेवढं ते सुसाट सुटतात. त्याच्यामुळं त्यांच्यावर जास्त बंधन न घालता त्यांना चांगल्या गोष्टी शिकवाव्यात की असं करावं, कोणाबरोबर जाऊ नको, फोन नंबर तू बरोबर घे, किंवा कुणी काही बोललं किंवा चल बरोबर म्हटलं तरी जाऊ नको, कोणाबरोबर जास्त रिलेशन ठेवू नको, तू तुझा अभ्यास कर आणि तू तुझं करिअर घडव, तू लोकांच्या नादी लागू नकोस आणि मुलांच्याही नादी लागू नकोस, असंच तिला शिकवलं गेलं तर तिच्यावर ते संस्कार होऊ शकतात. पण तिला जर दापात ठेवलं तर पिंजऱ्यातला पोपट एखाद दिवशी उडतोच ना. तसं दापात न ठेवता मुलीला मनमोकळ्यापणाने सोडून द्यावे आणि सांगावे की तू तुझं बघ, लाईफ बघ, आपल्या आईबापाचं नाव घालवायचं का काय हे बघ, आणि तू तुझा अभ्यास कर, व्यवस्थित अभ्यास कर आणि जास्त करून म्हणजे जास्त नादी कोणाच्या लागू नको. आणि विचार काही वाटल्यास तू आईला किंवा वडिलांना विचारू शकतेस. तुला काही प्रॉब्लेम झाला तर तू त्यांना सांगू शकतेस, पण त्यांना दाब देऊ नका. मुलींना जास्त दाबूनही ठेवू नका की असे संस्कार, बाहेर जाऊ नको, फार वेळ बसू नको, कोणाशी बोलू नको, असं दाब देऊ नका हो. मुलीची जाते सगळीकडे, तिला फिरू द्या. उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिला कुठे जा म्हणतात का नाही ह्याच्यावर अवलंबून राहतं. शेवटी कलेक्टर झालं तरी नवरा हा करावाच लागतो. त्याच्यामुळं काही गोष्टी लक्षात ठेवा. मुलींनाही बंधनं घालू नका आणि लेडीजलाही जास्त काही बंधनात ठेवू नका. कारण काय,
तर त्या नोकरी करून येतात आणि मनमोकळं थोडंसं बोलतात बसतात आणि आपण त्यांच्यावर बंधनं घातल्यावर त्यांचं म्हणजे जास्त ह्याच्यासारखं होतं, त्रास होतो स्त्रीला पण. तर स्त्री एक आता स्वतंत्र झालेली आहे, तिच्या बाजूनी सगळा कायदा आहे तरी पण तिला सासूरवास हा खूप आहे. काही ठिकाणी आपल्याला खूप ऐकू येतं की असं झालं तसं झालं. तर काही गोष्टी आपण त्या बाया सहन करतात, तर काही जणी आत्महत्यासुद्धा करतात. ह्या काळात हे चालू आहे. त्याच्यामुळे जास्त बंधन न घालता त्यांच्याशी प्रेमाने वागा आणि त्यांना साथ द्या. पहा स्त्री कशी भनाट धावते ती. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.